मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जे राणी आणि इंद्र असतात त्यांनी एकमेकाशी ठरवलेलं असतं की मुद्दामून आपण सगळ्यांसमोर की भांडायचं असं ठरवलेलं असतं आणि सगळ्यांसमोर आज दाखवायचं की आपल्या दोघांमध्ये खूप जोरदार भांडणं चालू आहेत. पण त्यांच्या दोघांमध्ये अशी भांडणं चालू नसतात. तर आता राणी आणि इंद्र आता सगळे झोपतात. राणी आणि इंद्र दोघांना जेवणासाठी राणी तिथे गॅलरीत घेऊन येते जेवायला आणि दोघे आता त्या गॅलरीमध्ये तिथे जेवायला बसतात. दोघे जण जेवण करत असतात. जी राणी आहे ती राणी आता जेवण राणी आणि इंद्र जेवण करत असतात. ते दोघं गप्पा मारता मारता जेवतात. ते म्हणतात की इंद्र सर कसं घडलं ना आपल्याबरोबर, आपण कसं एक झालो ना काय माहिती. तुम्हाला माहिती की इंद्र सर, मला केव्हा डाऊट आला तिथे नाही का, जेव्हा लिहिलेलं होतं ना तुम्ही बुवांना घेऊन गेले तिथं माझा ड्रेस गुंतला आणि मी ते खाली लिहिलेलं बघितलं. तिथं लिहिलेलं होतं की राणी तुझ्यामुळेच केलं, तुझा बदला घेण्यासाठी, आणि बघ तुझा कसं मी हे केलं. आता कळलं तुझी हौस काय घडली ती. तुझा बदला घेण्यासाठीच मी हे सगळं बुवांना किडनॅप केलं असं त्या मातीवर लिहिलेलं होतं. इंद्र सर ते अक्षर तर तुमचं नव्हतंच, ते लिहिता पण नव्हतं आलं त्या माणसाला, असं ते बोलत असतात एकमेकाशी. आणि आता इकडं लगेच जे दोघं जेवण करतात तेवढ्यात आता इकडं जे आबा आहेत ते येतात. ते म्हणतात काय चाललं दोघांचं आणि काय करताय, ते सगळे झोपलात आणि तुम्ही काय करताय, मी ऐकलंय तुमचं बोलणं, काय चालू आहे. तर आता लगेच ते म्हणतात की काय झालं आबा. तर आबा म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला सांगू का काय चाललं होतं तुमच्या दोघांचं, मला आधीपासून माहिती आहे. सांगू का काय झालं, मला सांगणार नाही आहे का तुम्ही. तर ते म्हणतात काय झालं आबा सांगा बरं तुम्ही. तर आबा म्हणतात की मला माहिती ना तुम्ही दोघांनी काय ठरवलं होतं. अरे मला सगळं कळलं होतं हे सगळं काही. अरे तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये दोघं एक होऊ शकतात, एकत्र बोलू शकतात, एवढे एकत्र प्रेमाने राहत होते आणि मग आता अचानक कसं काय भांडू शकतात, मला तर हे आधीच कळलं होतं. तर आता आबा म्हणतात की तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही, मला तर हे सगळं तेव्हाच तिथे कळालं होतं, असं जे आबा आहेत ते त्यांना म्हणतात. आणि आता जे आबा आहेत ते म्हणतात की इंद्र आणि राणी हे बघा नक्की काय घडलं ना मला सगळं सांगा. तर आता राणी इंद्राला म्हणते, इंद्र राणीकडे बघतो, राणी इंद्राकडे. तर आता इंद्र राणी जी राणी आहे ती सगळं सांगते बुवांना. बुवांना म्हणते की बुवा असं असं घडलं होतं. आम्ही जेव्हा इंद्र सर आबांना सांगते की आबा असं घडलं होतं, जेव्हा आम्ही गेलो होतो ना तिथे जे बुवांना घेऊन इंद्र सर हॉस्पिटलमध्ये गेले आणि ते हॉस्पिटलमध्ये गेले तोपर्यंत मी इकडे आता लगेच जे हे इंद्र सर गेले तिथून तिथं लिहिलेलं बघितलं. मग मला कळालं इंद्र सरांनी हे नाही केलेलं, हे दुसरंच कुणाचं तरी अक्षर आहे असं ते मला कळालं. आणि मग मी इंद्र सरांना म्हटलं की मला तुम्हाला घडलेल्या विषयावर काहीतरी बोलायचं आहे इंद्र सर. मग आम्ही दोघं एकमेकाशी बोललो. इंद्र सरांना मग मी ठरवलं. इंद्र सर म्हणले की इंद्र सर मग लगेच राणीला म्हणतो की हे बघ राणी, आता आपण घरी जरी गेलो ना तरी घरी येऊन तू माझ्यासोबत सगळ्यांसमोर भांडायचं, खूप काही काही बोलायचं, घरच्यांसमोर माझ्यावर आरोप करायचे की तुम्हीच इंद्र सर किडनॅप केलंय म्हणून, असे काही पण तू आरोप कर माझ्यावरती, मग आपण बघूयात. तर आता लगेच आपल्याला कळेल की हे सगळं मुद्दामून आपल्या दोघांना वेगळं करण्यासाठी कुणीतरी केलं आहे. मग आपल्याला ते कळालं की मग आपण बघूयात काय करायचं ते. तर ते म्हणतात की हो, आपण आता आपल्याला जर वेगळं करण्याचं ठरवलंय ना, कुणी ठरवलंय ना हे लवकरच कळन, असं ते आबांना सांगतात. आबांना म्हणतात की आबा लवकरच कळलं आम्हाला दोघांना कुणी वेगळं करण्याचा प्रयत्न करता ते, आणि त्यासाठी आम्ही हे सगळं केलं. आबा म्हणतात की चालेल, मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, असं आबा म्हणतात. आणि इकडे आता जे इंद्र राणी आहेत आता आबा तिथून जातात आणि इंद्र राणीला म्हणतो की राणी बघितलं का, आता आबांना पण कळालंय बरं का, हे बघ. पण आता राणी म्हणते की इंद्र सर हे बघा, मी आधीपेक्षा तुमच्यासोबत आता खूप भांडणार आहे, कारण की आता घरच्यांना कळलं पाहिजे ना आपण भांडतोय, ते नाटक करतो हे घरच्यांना कळायला नको, आपण खूप भांडायचं एकमेकांसोबत, असं म्हणतात. तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो राणी, आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे. आता हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.